खेळाडूंचा संयम बघा. पूर्व भागातले एक ताकदवर खेळाडू, बऱ्याच ट्रॉफीज मांगरूळ संघाला ज्यांनी जिंकून दिल्यात. सातत्याने मांगरूळ संघाने पूर्व भागाच्या पटलावरती आपला दबदबा सिद्ध केलाय. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर कोपर टीम ज्याने एक क्रिकेट क्षेत्रात नावारूपाला आलेली ही टीम, यावेळी बघा चेंडू खाली राहतोय. फलंदाज या चेंडूची गती भापता आली नाही. विकेट किपरकडे चेंडू पोहोचलाय. पहिलं षटक इथे पूर्ण होते, जिथे आपण पाहिलं ती सर्कल रिस्ट्रिक्शन्स होत्या. असं असताना सुद्धा फलंदाजांना कोणतीही संधी उपलब्ध करून दिली नाही गोलंदाजांनी. आणि आयुष ठाकूर याच्या पहिल्या षटकात आल्यात त्या 5 धावा. चला उद्या ठीक 3 वाजता जो पहिला मॅच होईल, मुद्दुबाई 11 मोहल्ला पेन विपक्ष जय भवानी कोपरोली, या 2 संघांमध्ये 3 वाजता मॅच होईल. चला पुन्हा एकदा मॅच कडे आपण बोलतोय. पप्पू आणि दिनेश नाटमेची जोडी पहिल्या षटकात 5 धावा आल्यात. संयमित फलंदाजी सुरू आहे. खरं तर दुसऱ्या बाजूला विचार केलात कोपर संघाने दोन्ही फलंदाजांना रोखलंय मोठ्या फटक्यांपासून. आता फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स संपल्यात आणि 4 क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आपण पाहतोय, जिथे शॉट पॉइंट, शॉट गली, बॅकवर्ड थर्डमॅन, बॅकवर्ड फाईन लेग आणि त्याचबरोबर शॉट एक्स्ट्रा कव्हर. गॅप शोधलं, प्रॉपर कनेक्शन आहे. दिनेश नाटमेने चित्याच्या चपलाने 2 धावा कंप्लीट केल्यात. बॉल रनिंग बिटवीन द विकेट. नगरपालिकेचा हे मैदान आणि या मैदानावरती 2 धावा अगदी सहजगत्या दिनेशने पूर्ण केल्यात. टोटल या 2 धावसंख्येने होते ती 7. 4 षटकांचा मॅच. प्रेक्षकांचं आपण स्वागत करूयात, कारण कुठल्याही खेळाला प्रेक्षकांशिवाय मजा नाहीये. आज काल देखील तेच प्रेम या मनसे चषकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. व्हाईट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यात जमा होते. 8 धावा स्कोर कार्ड वरती जमा झाल्यात. खूप चांगल्या दर्जेदार ट्रॉफीज, मनसे चषक आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा इथे आपण पाहतोय. जसं प्रेक्षक किंवा त्याचबरोबर सगळे पाहुणे एंट्री करतात, लगेचच महाराजांचं स्मरण होतं, महाराजांचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. आणि हेच खरं तर मनसे चषकाचं खरं वैभव आहे. यावेळी फटका फसलाय. विकेटच्या बाजूला चेंडू खेळून काढला. फक्त 1च धाव त्या ठिकाणी मिळेल आणि या एकेरी धावेने धावसंख्या होते ती टोटल 9 धावा विथआउट लॉस. दोन्ही फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंग जोडी ज्याला तोडण्यात अपयश आलंय, जरी अपयश आलं असतं तरी सुद्धा कोपर संघाने मोठी धावसंख्या रचू दिली नाही, मोठे फटके खेळायला वाव दिला नाही. आणि हेच खरं तर आतापर्यंत त्यांच्या बॉलिंग मधून त्यांची ताकद दिसते. वेल बॉलिंग. सेकंड ओव्हर दीप पाटील. फुल टॉस. यावेळी लॉलीपॉप दिलं होतं, सरळ ठोकलाय. ब्रँडेड हिट बाय पप्पू धनावडे. षटकार. गरज होती मोठ्या फटक्याची आणि तो इथून आलाय. एकदा मांगरूळ संघ कुठेतरी धावांसाठी जी धावांची भूक होती ती आता पूर्ण होताना पाहायला मिळते. 15 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा दीप पाटील. नेक्स्ट बॉल टू गो. यावेळी ब्लॉक हॉल स्वरूपाचा ब्रह्मास्त्र यूज केला होता. चेंडू ट्रॅव्हल झालाय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात. तिथून मात्र चेंडू फील्ड होईल. दुसरी धाव होणार का? कॉलिंग चुकलं आणि नक्कीच याचा फटका बॅटिंग टीमला मिळतोय. दिनेश नाटमे रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. पहिला धक्का एकता मांगरूळ संघाला. प्रामुख्याने नमूद करण्यासारखी गोष्ट अशी आहे, आदरणीय रुपेश दादा पाटील यांनी पेन तालुक्यातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म दिलाय. इथून बाहेरचे सुद्धा स्पर्धक बरेचसे इच्छुक होते इथे नगरपालिकेच्या मैदानावरती खेळायला, परंतु पेन तालुक्यातील खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी हा केलेला प्रयत्न. त्यासोबतच पेन तालुक्यातील समालोचकांना इथे संधी दिली आहे, ही देखील मोठी गोष्ट आहे. यावेळी
हलक्या हाताने चेंडू प्लेस केलाय, एक धाव तिथे पूर्ण होईल. नेक्स्ट बॅटर इथे येतोय अर्थातच करण जेधे, पीपीएल स्टार ज्या खेळाडूची ओळख आहे. 67 ची जर्सी घालून मैदानाच्या आतमध्ये यावेळी पप्पू सोबत बॅटिंग करण्यासाठी सज्ज. दोन षटक इथे. दुसरं षटक सुरू असताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागल्यात त्या 17. 17 रन. पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक करण जेधे, मॅन फ्रॉम मांगरुल. फुल टॉस. यावेळी नक्कीच त्याला पनिशमेंट दिले पंचाने आणि फलंदाजाने सरळ सरकारी हॉस्पिटलला सलामी ठोकले. षटकार. नक्कीच जल्लोष रंगलाय मनसे चषकाच्या माध्यमातून. टोटल या षटकाराने पोहोचते 24 वरती. करण जेधे या खेळाडूचा इतिहास जर पाहिला तर गेल्या वर्षी याच मैदानावरती पेन तालुका प्रीमियर लीग मध्ये लगातार 3 षटकार खेचणारा हा ताकदवर खेळाडू. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर चेंडू खेळून काढलाय. काय इथे विकेट होणार. अंगलट आली होती घाई. खरं तर एक धाव इथे घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाजाला माघारी परतावा लागला असतं, कारण दिनेश नाटपेचा विकेट हा अशाच पद्धतीने गेला होता. षटक क्रमांक दुसरं इथून होतोय समाप्त. 2 षटकानंतर स्कोर कार्ड वरती धावा आल्यात त्या तब्बल 24. पहिल्या षटकात 5 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 19 धावा कुठल्यात. वेल बॅटिंग. हा बँडेड पाठवा, फर्स्ट एक बॉक्स पाठवा लवकर तिकडे मैदानाच्या आतमध्ये. आयोजकांना विनंती असेल, आज आदरणीय रुपेश दादा पाटील यांची टीम जे काम करते, सुभाष दादा आपण सुद्धा स्वतः सदस्य आहात त्यांच्या टीमचे, आणि विशेष म्हणजे प्रामुख्याने आम्ही पाहिलं की ही स्पर्धा पूर्ण होण्यासाठी सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली. दादा आज नेतृत्व करतायत समाजात आपली. चला सत्कारासाठी आपण वळूयात. सुभाषजी टेंबे. लगेचच आपण स्वागताच्या कार्यक्रमाकडे या ठिकाणी वळणार आहोत, कारण वेळ फार कमी आहे. एकीकडे क्रिकेट सामने देखील आपण या ठिकाणी फास्टमध्ये घेतोय, तर स्वागताचा कार्यक्रम देखील या ठिकाणी होईल. पहिल्यांदा या ठिकाणी ज्यांचं आगमन झालं होतं, लावण्यवती सुंदर रूपवती जिला आपण या ठिकाणी संबोधलं गेलं. स्मितल अनिल म्हात्रे पेणवाशीची ही लावण्यवती या ठिकाणी आहे. खरं तर या ठिकाणी रायगड फोटो सुंदरी पेण म्हणून तिला पारितोषिक मिळालेलं आहे. प्रिन्सेस महाराष्ट्र फर्स्ट रनरअप झालेला आहे. तसेच या ठिकाणी प्रिन्सेस ऑफ रायगड फर्स्ट रनरअप पारितोषिक पटकावलेलं आहे. स्मितल अनिल म्हात्रे हिचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मॉडेलिंग क्षेत्रामध्ये तिनं आपलं नाव कमवलेलं आहे आणि आपल्या पेणचं नाव देखील पुढे घेऊन गेलेले आहे. अशी स्मितल अनिल म्हात्रे, तिचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय. मी निकिता पाटील या ठिकाणी मनसेच्या महिला आघाडी प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. निकिता पाटील यांच्या शुभ हस्ते तिचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. स्मितल अनिल म्हात्रे पेणवाशीची ही मॉडेल या ठिकाणी आलेली आहे. लावण्यवती तिचं स्वागत या ठिकाणी केलं जाते. निकिता पाटील यांच्या शुभ हस्ते आणि रुपेशदादा पाटील यांच्या समवेत त्यांचं स्वागत या ठिकाणी आपण घेत आहोत. तदनंतर पुढील स्वागताकडे आपण वळूया लगेचच, कारण वेळ फार आपल्याकडे कमी आहे. खास पोयनाडवरून आलेली दुसरी लावण्यवती कांचन संतोष मोहिरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मिस रायगड सुंदरी 2024 मध्ये फर्स्ट रनरअप पारितोषिक मिळालं होतं. मिस द्रोणागिरी विनर 2024 मध्ये, नारी पुरस्कार 2024, तसेच या ठिकाणी बीच फेस्टिवल बेस्ट कॉस्ट्यूम म्हणून त्यांना 2024 मध्ये पारितोषिक मिळालेलं आहे. पेण फेस्टिवल बेस्ट स्माईल मध्ये 2025 रोजी त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे. अशी पोयनाडची कांचन संतोष मोहिरे हिचं देखील या ठिकाणी स्वागत आपण करतोय. तदनंतर पुढील लावण्यवती आहे, मॉडेलिंग क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे आणि पेणचं नाव मोठं केलंय, कांदळे येथील या ठिकाणी यामिनी गणेश पाटील हिचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करतोय. मिस रायगड 2024 बेस्ट फोटोजेनिक आणि मिस द्रोणागिरी 2024 मध्ये फर्स्ट रनरअप पारितोषिक त्यानं पटकावलेलं आहे. मिस रसायनी 2025 मध्ये बेस्ट ॲटिट्यूड म्हणून तिला पारितोषिक मिळालेलं आहे. अशी यामिनी गणेश पाटील कांदळे पेण हिचं देखील आपण या ठिकाणी विशेष सन्मान करतोय. आपण या स्पर्धेला या ठिकाणी उपस्थित राहून आपण शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल या तीनही मॉडेलचं या ठिकाणी आपण मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. थँक्यू. सुभाषजी टेंबे धन्यवाद. आणि सर्व क्षेत्रातील मंडळींना इथे बोलवलं गेलंय. आदरणीय ॲडव्होकेट सुरेश नाना दळवी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. मांगरुलचे आहेत, परंतु आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी निश्चितच ते आज उपस्थित आहेत. दरम्यान आपण पाहतोय
ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल केला, एकच धाव तिथे मिळते लेग बॉलच्या स्वरूपात. पंच प्रवीण आंद्रे सर इशारा देतात, एक धाव. आणि जिथे टोटल पोहोचले एक गडी बाद, 25 धावा, 25 अ लॉस ऑफ 1 विकेट. खरं तर या खेळपट्टीचा अभ्यास केला तर इथे धावांचा पाऊस पडतो. समोर एक ताकदवर टीम आहे, 40 क्रॉस होणं गरजेचं आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं 41 धावा चेस करायच्या होत्या, त्या इझिली कंप्लीट केल्या समोरच्या टीमने, कोपरोली संघाने. त्यामुळे इथे करणला इथे मात्र फसवलंय. विकेट आलाय बघा मैदानाच्या आतमध्ये. करण जेदे बॅक टू डग आउट, हा दुसरा धक्का. जोपासण्याचं काम सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केलं आणि त्याच पद्धतीनं त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून सन्माननीय रुपेशदादा पाटील हे देखील मराठी अस्मिता जोपासण्याचं काम आज या ठिकाणी गेले कित्येक वर्षापासून करतायत. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी दुर्शेत पेणीचे ॲडव्होकेट सन्माननीय संदीप भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. दुर्शेतवरून आलेले आहेत ॲडव्होकेट सन्माननीय संदीप भोईर यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी त्यांना विनंती करतो की आपण लगेचच पुढे यायचं आणि रुपेशदादांना विनंती, आपल्या हस्ते आपण या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट संदीप भोईर यांचं आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे लगेचच. रुपेश मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. समीर बंगालीने मोठा फटका खेळलाय. क्या बात आहे, आल्या आल्या चेंडूला दाखवलाय सरळ प्रायव्हेट हायस्कूलचा रस्ता, षटकार. रुपेश मात्रे हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावरती कोरली गेले यंदाच्या वर्षी, या खेळाडूला समीर बंगालीच्या बॅट मधून आला षटकार पहिल्या चेंडूत. 6 धावेने खरं तर चेंडू पहिला फेस केला समीरने. आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेलेत. जोरदार लाऊड अपील आहे. अपील मध्ये उत्साह जास्त होता, विश्वास कमी. खरं तर गोलंदाज प्रयत्न करतोय समीरला माघारी ढाळण्याचा. इथून मात्र डॉट चेंडूची सांगता पाहिलं गेलं तर टोटल धावसंख्या ऑन स्कोर बोर्ड 31 धावा, जिथे 2 विकेट तंबूचे असलेला बाद होणारे फलंदाज दिनेश नाटपे आणि त्याच्यासोबत करण जेदे. या ठिकाणी दादांवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे मित्र किशोर पाटील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करतोय. किशोर पाटील हे देखील एक प्रेमळ व्यक्तिमत्व आहेत आणि या स्पर्धेला साई भक्त आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करतोय. साई भक्त किशोर पाटील यांचं स्वागत रुपेशदादा पाटील करतायत. धन्यवाद. नक्कीच प्रत्येक व्यक्तीचं आदरपूर्व सत्कार आणि सन्मान यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. आणि अमरापूर विभागाची आणबान शान ओळखला जाणारा हा गोलंदाज इथे मात्र विकेट संपादन करतोय. पहली तेरी तो दुसरी मेरी असं दाखवून दिलंय गोलंदाज रुपेश मात्रेने. विकेट आलाय डीजे. तिसरं षटक इथे प्रगतीपथावरती. रुपेश मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. नेक्स्ट बॅटर ऑन स्ट्राईक नयन बेलकडे. चांगला फटका आहे, ऑन साईडला खेळून काढलाय, ट्रॅव्हल करते लॉंग ऑन क्षेत्रात. एकच धाव तिथे येईल. पप्पू धनावडेला आता मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. समोरची टीम गोलंदाजीमध्ये हवी ठरते. 3 षटकं इथून होतात पूर्ण आणि जिथे धावा आल्यात ऑन स्कोर बोर्ड 32. यानंतर पुढील होणारा सामना जय अंबेमा कुंभाराळी विरुद्ध पिंट्याशेठ प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर यांच्यामध्ये पुढची लढत होईल. कृपया ही चालू असलेला सामना त्याच्यामध्ये हे 1 षटक बाकी आहे. ते षटक झाल्यानंतर म्हणजे पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर मधल्या ब्रेकमध्ये आपलं नाणेफेक होणार आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, जय अंबेमा कुंभाराळी विरुद्ध पिंट्याशेठ प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर या दोनही कॅप्टनना विनंती, कृपया आपण इकडे येऊन थांबायचं आहे टॉस बॉक्स वरती. नक्कीच दोन्ही कॅप्टन्स लगेच या, कारण इथून मात्र लगेचच दुसरं सत्र सुरू होईल आणि प्रत्येक ब्रेक मध्ये जो इनिंग ब्रेक असेल तिथे टॉस होईल. या स्पर्धेचं जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते आपण फॉलो करायचे आहेत, कारण क्रिकेट चांगल्या दर्जाचं इथपर्यंत सुरू आहे आणि 2 दिवस सतत आपल्या सगळ्यांच्या योगदानातून ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने इथे सुरू आहे. चला पुन्हा एकदा मैदानात वळूयात.
नयन ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला इथे पप्पू धनावडे. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज यूज केला जाईल. अविनाश ठाकूर मॅन फ्रॉम कोपर. चला वेळ घेऊ नका, खरं तर फार वेळ होतो आणि काल देखील 4 वाजता इथे शेवटचा मॅच कंप्लीट झाला. परमेश पाटील तिथे आवर्जून त्यांचा आवाज आम्ही ऐकत होतो आणि खरोखरच खूप एनर्जेटिक मॅन म्हणून परमेश पाटील यांची ओळख तालुक्यात आहे. डे नाईट स्पर्धा करण्याची त्यांच्यात क्षमता. चला मॅच कडे वळूयात. शेवटचे 6 चेंडू या सत्रातले. लिडिंग एज घेतलं. विकेट किपरच्या मागे चेंडू पडतोय. प्रयत्न केलं होतं शॉट गलीचा क्षेत्ररक्षकाने. नक्कीच एकच धाव तिथे मिळेल. स्ट्राईक रोटेट झाली आणि आता संधी मिळाली पप्पू धनावडेला. 45 ची जर्सी घातलेला खेळाडू रोहित शर्मा फॅन आहे. टोटल धावसंख्या या एक धावेने 33 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. लगातार फिल्डिंग मध्ये परिवर्तन खरं तर कोपर टीम करते. त्यांना माहिती आहे पप्पूची ताकद काय, स्ट्रॉंग झोन काय. आतापर्यंत त्याची खेळी त्यांनी पाहिले. पेन तालुक्यातील एक ताकदवर खेळाडू. यावेळी बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न. फटका प्रॉपर बॅटला कनेक्शन होत नाहीये. चेंडू शॉट पॉइंट मध्ये ढकलला जातोय. तिथे मात्र येईल ती एकच धाव. एकेरी दुहेरी धाव घेऊन या डेथ ओव्हर मध्ये स्लॉग षटकात धावा जास्त यायला पाहिजे. तिथे मात्र संकुचित ठेवलंय फलंदाजाला गोलंदाजाने आणि आतापर्यंत 2 चेंडूवरती फक्त 2च धावा. चला नेक्स्ट बॉल टू गो. नगरपालिका एंड कडून यावेळी चांगला चेंडू पडलाय. पडल्यानंतर बाहेर निघतोय. बॅट्समन तिथे कनेक्शन करत नाहीये. व्हाईट बॉल आलाय. स्ट्राईक रोटेट देखील झाली. कदाचित तिथे धाव देखील पूर्ण होते. पंचांचा डिसिजन आमच्याकडे पोहोचेल. ही धाव आहे ना. व्हाईट बॉल आणि 1 धाव, अशा 2 धावा. 2 धावेने धावसंख्या पोहोचते 36 वरती. पुन्हा एकदा स्ट्राईकला पप्पू धनावडे. शॉर्ट चेंडू पूल केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल होईल का यासाठी ज्या खेळाडूकडे खूप आशेने पाहिलं होतं त्याला मात्र माघारी धाडलंय. पप्पू धनावडेची खेळी संपुष्टात. हा विकेट नंबर 4 डीजे. कडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध उद्योजक खास पनवेलवरून या ठिकाणी काही मान्यवर मंडळी या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय कल्पेश शेठ, त्यांच्या समवेत या ठिकाणी सन्माननीय रोहित मुंगाजी सर, सन्माननीय प्रशांत मुंगाजी सर, तसेच सन्माननीय मयूर पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय. त्यांना मी आमच्या सर्व मनसे कार्यकर्त्यांना विनंती करतो, पदाधिकाऱ्यांना, की त्यांना आपण प्रवेशद्वाराजवळ या ठिकाणी जाऊन त्यांना सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे. पनवेलचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय कल्पेश शेठ आणि त्यांच्या समवेत सन्माननीय रोहित मुंगाजी सर, प्रशांत मुंगाजी सर आणि मयूर पाटील सर यांना आपण या ठिकाणी आदरपूर्वक स्टेजवरती घेऊन यायचं आहे. धन्यवाद. नक्कीच सुभाषजी, प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर मंडळी इथे येताना आपल्याला पाहायला मिळतं आणि खरोखरच रुपेश दादांवरती असलेलं प्रेम या मनसे चषकाच्या माध्यमातून आपण इथे पाहतोय. यावेळी फटका फसलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. प्रेशर क्रिएट केलंय खरं तर कोपर संघाने. लगातार निर्धाव चेंडू इथे पडतायत आणि चला मुख्य अतिथी आपल्याकडे येत आहेत. नक्कीच ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतोय. खरं तर रुपेशदादा पाटील आयोजित मनसे चषक 2025 मध्ये जोरदार फटाक्यांच्या आतासबाजीमध्ये या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाईल. उद्योजक सन्माननीय कल्पेश शेठ, सन्माननीय रोहित मुंगाजी सर, सन्माननीय प्रशांत मुंगाजी सर आणि त्यांच्या समवेत आमचे सन्माननीय मयूर पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय. फटाक्यांच्या
बाजीमध्ये या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाईल. याच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत, खास पनवेलवरून या ठिकाणी त्यांचं आगमन होताना आपण पाहतोय. या व्यासपीठाकडे त्यांचं आगमन होतंय. त्यांना विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी स्टेजवरती येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. खरं तर रुपेश दादा पाटील यांच्यावरती प्रेम करणार हे सर्व मंडळी, तसेच आमचे मित्र अक्षय थळे यांच्यावरती देखील प्रेम करणार ही मंडळी आज या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा आमचे सन्माननीय कल्पेश शेठ, सन्माननीय रोहित मुंगाजी सर, सन्माननीय प्रशांत मुंगाजी सर आणि मयूर पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. त्यांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हायचं. चला स्पीडअप करायचंय लवकर. आपण पहिल्या सत्राचा इथून होतो खेळ समाप्त. 4 षटकात धावा आल्यात. टोटल कोपर संघाने खरं तर खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्यामुळेच मांगरूळ संघाला रोखलंय त्या 38 वरती. 39 धावांचं टोटल असेल कोपर संघाच्या समोर. 24 चेंडूत 39 धावा. खरं तर क्रिकेट क्षेत्रात आपण जर पाहिलं असाल तर अशा पद्धतीच्या बऱ्याच मॅचेस असतात. लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा जिंकता येऊ शकतात. संघर्षाने लढा द्यावा लागेल. खरं तर मांगरूळ संघाची खासियतच ती राहिली आहे की अशा बऱ्याच मॅचेस त्यांनी बॉलिंगच्या जोरावरती काढल्यात. ॲज अ लीडर समीर बंगाली यांना माहिती अशा सिच्युएशनला कशा पद्धतीने गोलंदाजी करायला पाहिजे. तर वळूयात अजून एक जबरदस्त अनाउन्समेंटकडे, जिथे वाशी विभाग, ज्या विभागामध्ये प्रथमच स्वर्गीय ना म्हात्रे चषक ओरम क्रिकेट नाईटची भव्य स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. जिथे प्रथम पारितोषिक असणार आहे 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 25,000 आणि चतुर्थ पारितोषिक 25,000 असे आकर्षक बक्षिस त्या ठिकाणी असणार आहेत. आणि स्पर्धेचं ठिकाण कोटला मैदान, दीव फाटा इथे ही स्पर्धेचं देखील आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. आणि प्रथमच वाशी विभागात ही स्पर्धेचं आयोजन आपण पाहणार आहोत. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक बबलू म्हात्रे आणि त्यासोबतच त्यांची संपूर्ण टीम, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली जाईल. 7 ते 9 मार्च 2025, 6 ते 9 मार्च अशा 4 दिवसात ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. रजनी स्पर्धा आपल्या भेटीला वाशी विभागात प्रथमच येणार आहे. त्या स्पर्धेचा देखील आपण आनंद घ्यायचा. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. थँक्यू व्हेरी मच. आणि ज्या ज्या संघाने तिथे पार्टिसिपेट करायचं आहे, पेन तालुक्यात मर्यादित टीम असतील, ओपन मॅचेस असतील, त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा. नेक्स्ट मॅच या स्पर्धेतलं जय अंबेमा कुंभाराळी विपक्ष पिंट्या शेट प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन या. स्पीडअप करा, वेळेचं फार बंधन आहे. टाइम इज मनी आपण म्हणतो. उद्योग क्षेत्रातील एक मोठं व्यक्तिमत्व इथे विराजमान आहेत, ज्यांचं नाव आदरपूर्वक आम्ही घेतोय. आदरणीय विकास शेठ म्हात्रे साहेब. त्यांच्याकडे बघितल्यानंतर नेहमीच आम्ही म्हणतो की कोणाच्या नादात, कोणाच्या वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, आपली निश्चित प्रगती होईल. आणि उद्योग क्षेत्रात ज्यांनी आपल्या नावाचा दबदबा सातत्याने सिद्ध केलाय असे सन्मान्य विकास शेठ म्हात्रे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि पुन्हा एकदा घेऊन चालतोय मैदानात, जिथे दुसऱ्या सत्रासाठी मायक्रोफोनवरती आवाज असेल परमेश पाटील यांचं. तत्पूर्वी बघा पुन्हा एकदा ऑफर आहे या ठिकाणी एकता मंगरूळ संघासाठी. एकता मंगरूळ संघ जर या ठिकाणी विजय संपादन केला तर या ठिकाणी सागर बेलकडे, ॲडव्होकेट सुरेश दळवी यांच्याकडून 1,000 रुपये, तसेच मनसेचे आमचे पदाधिकारी या ठिकाणी ओमकार कचरे यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. धन्यवाद. येस, थँक्यू. केतन पाटील सरांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकलात. मॅच या ठिकाणी आपण पाहतोय एकता मांगरूळच्या अगेन्स्ट टीम काळभैरव जरी मर्याई कोपार. बिग फाईट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आपण नाणेफेकीचा कौल घेणार जय अंबे मा कुंभार आली आणि पिंट्या शेठ प्रतिष्ठान दुर्गाडी अमरापूर दोन्ही संघांचे संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी तातडीने आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला नेक्स्ट मॅच साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कॅप्टन्स आपण तिकडे जॉईन व्हा. पहिला चेंडू लेफ्ट केलाय आणि खरं तर सूरजला ठाऊक होतं की हा चेंडू स्वेअर असेल. अवांतर धावसंख्येने खरं तर अकाउंट ओपन केलं गेलंय कोपर संघाचं. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं खूप चांगली गोलंदाजी जरी मरी आई कोपर संघाची पाहायला मिळाली. टार्गेट सेट करण्यात आलं त्या ठिकाणी 39 धावसंख्येचं
चांगला फटका आहे. चेंडू हवेत ट्रॅव्हल चालाय. सूरज म्हात्रेच्या बॅट मधनं धमाका षटकार. हॅलो, बाउन्सर आहेत, त्यांना विनंती आहे कृपया स्टेज जवळ यायचं आहे. बाउन्सर पाहुण्यांचं आगमन अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी होतोय. पेणचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अनिल डाकी साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. प्रसिद्ध उद्योजक आहेत, ते देखील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी या ग्राउंडवरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती त्यांचं अगदी थोड्याच वेळामध्ये आगमन होतोय. प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अनिल डाकी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतोय. आमच्या मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती, आपण गेट जवळ थांबायचं आहे. नेक्स्ट बॉल. आणखीन एक चांगला फटका. डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल आणि खेळाडू सूरज म्हात्रेचा संपलाय खेळ. कोपर टीम जर विजय संपादन केलं तर मोमोजवाले आहेत, त्यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. मोमोजवाले या ठिकाणी बाहेर आहेत, त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धन्यवाद. पूर्व भागातील पेन पूर्व भाग क्रिकेट असोसिएशनचे सचिव आमचे गुरुवारी अमोल वेरणकर सरांना विनंती असेल, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. एकोणचाळीस धावसंख्येचा पाठलाग करत असताना काळभैरव कोपर या संघाला आपण पाहतोय. खरं तर मान्यवर या स्पर्धेतून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. वेलात वेल काढून मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अनिल डाकी साहेब अगदी थोड्या क्षणामध्ये मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, पहिला चेंडू स्वेअर पाहायला मिळाला, तदनंतर सूरजच्या बॅट मधून षटकार पाहिला, परंतु नेक्स्ट बॉलवर त्याला बाद करण्यात यश आलं एकता मांगरुल संघाला. तदनंतर जर का आपण पाहिलं तर पुढच्या चेंडूवरती 3 रन्स मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या कोपर संघाला. एकूण धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 10 रन्स 1 विकेटच्या मोबदल्यात. आपण काळभैरव कोपर संघाची धावसंख्या आपण पाहतो. चला अमरापूर संघ आयोजकांशी आपण संपर्क साधा. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी वाकरुळगावचे पोलीस पाटील सन्माननीय केशव पाटील, स्वराज्य प्रतिष्ठानचे सल्लागार तसेच स्वराज्य प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष पंढरी रुपकर यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतोय, आपण स्टेजवरती यायचं आहे. केशव पाटील वाकरुळगावचे पोलीस पाटील आणि तसेच या ठिकाणी पंढरी रुपकर यांना देखील विनंती आहे, कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. पक्ष क्षमासावी 11 रन्स स्कोर कार्ड वरती होत्या. बरेचशा अनाउन्समेंट आमच्या समालोचकांच्या माध्यमातून तुम्ही ऐकताय. भरपूर प्रेक्षक, भरपूर पाहुणे त्या ठिकाणी त्यांचं शुभ आगमन मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपला आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 12. 12 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 12 धावा धावफलकावरती जरूर आहे. बैठक, खूप चांगला फटका डीप मिड विकेटला, चेंडू मात्र चाललाय सीमा पार, चौकार. खरोखरच या ठिकाणी या स्पर्धेला अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी येत आहेत. प्रसिद्ध उद्योजक पेणचे सन्माननीय अनिल डाकी साहेब यांचे या ठिकाणी जोरदार फटाके वाजवून त्यांचं आगमन या ठिकाणी आपण बघतोय होत आहे. त्यांना सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती आणलं जात आहे. या स्पर्धेला खरं तर पेण तालुक्याची रायगड जिल्ह्यामधली प्रसिद्ध अशी या ठिकाणी ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. प्रकाश झोतातील हे सामने आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी पेणचे प्रसिद्ध उद्योजक, एक नामांकित उद्योजक अर्थातच सन्माननीय अनिल डाकी साहेब यांचे या ठिकाणी आगमन होतोय. फटाक्यांच्या आताश बाजीमध्ये त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय, स्वागत केला जातोय. त्यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. खरं तर
शब्दालाही भुरळ पाडणारी अशी काही माणसं असतात आणि माणसालाही भुरळ पाडणारे असं व्यक्तिमत्व या काही शब्द असतात आणि त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक नामांकित उद्योजक सन्माननीय अनिल डाके साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती झालेलं आहे। आमचे रुपेश दादा यांच्यावरती त्यांचं खरं तर नितांत प्रेम आहे। असे उद्योजक या ठिकाणी आलेले आहेत। पुन्हा एकदा त्यांचं शब्दरूपी सुमनानं सहर्ष स्वागत। पंचांना विनंती असेल, शेवटच्या बॉलवर काय घडलंय? पाहुणे आले होते, डॉट बॉल होता का? डॉट बॉल या ठिकाणी मी सन्माननीय रोहित मुंगाची सरांना विनंती करतोय, कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे टॉस बॉक्स वरती। प्लीज सर, या बाजूला टॉस बॉक्स आहे, टॉस केलं जाईल। सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक रोहित मुंगाची सर यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केलं जातोय। आदरणीय सन्माननीय रोहित मुंगाजी साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल। एका बाजूला असेल जय अंबे मा कुंभार आली, दुसऱ्या बाजूला पिंट्याशी प्रतिष्ठान दुर्गादेवी अमरापूर संघ। या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल इथे होते। निमित्त आहे मंच चषक 2025 थर्रार रणधुमाळी वॉर युद्ध महायुद्ध पाहतो आयोजक रुपेश दादा पाटीलच्या माध्यमातून ही स्पर्धेचं आयोजन। नाणेफेकीचा कौल जिंकलाय पिंट्याशी प्रतिष्ठान दुर्गादेवी अमरापूर संघाने। नाणेफेक जिंकलीत, काय असेल निर्णय आपला? डिसिजन पेंडिंग ठेवतो कारण शेखर भगत आलाय नाही, त्याच्यावर थोडं ठेवतो। अर्थातच सिनियर खेळाडूवर डिसिजन पेंडिंग आहे। आयोजन आणि नियोजन आपलं कसं वाटलं रुपेश दादांचं? आयोजन तर खूप चांगलं आहे, खेळायला मजा येईल। धन्यवाद, आपल्या शुभेच्छा देऊया। तर आता डिसिजन पेंडिंग असल्या कारणाने सागर मुल्यांना थांबावं लागेल, थोड्या वेळामध्ये आपला निर्णय कळेल। तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये। येस, थँक्यू अक्षय पाटील सर। खरं तर दुर्गादेवी अमरापूर आयोजित स्वर्गीय पिंट्याशेठ प्रतिष्ठान पिंट्याशेठ चषक देखील जोहेच्या नगरीमध्ये सुरू आहे। तब्बल 1 लाख पारितोषिक असणारी ही स्पर्धा, उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल। धावसंख्या असेल स्कोर कार्ड वरती 17। स्विचिटचा फटका या ठिकाणी जरूर मारायचा होता, बॅट आणि बॉलचा कनेक्शन होत नाही। इट्स अ डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय, पण थोडं प्रेशर या ठिकाणी जरूर असेल कोपर संघांच्या फलंदाजांवरती। 1 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम जरी मर्याई कोपर संघाला मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। चांगला फटका आहे, पाठीमागे क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, सीमा पार, चौकार। ग्रुप ग्रामपंचायत वाकरूळचे विद्यमान सरपंच सन्माननीय गणेशजी गायकर यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेला आगमन झालेलं आहे। वाकरूळचे सरपंच सन्माननीय गणेशजी गायकर यांना विनंती आहे, कृपया आपण स्टेजवरती येऊन आपण आसनस्थ व्हायचंय। धन्यवाद। मान्यवरांचं खरं तर या ठिकाणी आपण स्वागत करूया। आणखीन एक क्लास फटका, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, चेंडूला मात्र पाठवलाय सीमा पार, षटकार। येस, थँक्यू। 6 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाली 27। 27 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट। मैदानाच्या आतमध्ये प्रतिकेश मोकल आणि रुपेश म्हात्रे ही जोडी आपण पाहतोय। दुसऱ्या षटकासाठी समीर भोईर, समीर बंगाली क्षमा असावी, हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता, फाईटचा इशारा आला, एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल। धावसंख्या पाहायला मिळेल 28 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय। एकता मांगरूलच्या अगेन्स्ट टीम काळभैरव जरी मर्याई कोपर, ज्यार्थी केतन पाटील सर म्हणाले की पूर्व विभागातील एक बलाढ्य संघ, परंतु ज्या संघाने अक्षरशः मोठ्या संघाला नाकी 9 आणलेत, अमरापूर विभागातील हा ताकदवर संघ, सूरज म्हात्रे कोपरचे वंडर बॉय, त्यांचा हा संघ काळभैरव जरी मर्याई कोपर या संघाला तुम्ही पाहताय। न्यू जर्सी आणि सध्या भन्नाट फॉर्म मध्ये हा संघ आहे। ऑफस्टिकच्या बाहेर रीच करायचं होतं, बॅटची आतली कडा घेत चेंडू ट्रॅव्हल झाला, रन्स मिळेल 1 सिंगल। एका धाबेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात।
या ठिकाणी आमचे साथी समालोचक खरं तर पिणप्रयोगामध्ये अनेक वर्ष क्रिकेटला ज्यांनी वाहून घेतलेलं आहे अमोल एरणकर सर एक उत्कृष्ट सिंगर देखील आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झाले, मनापासून स्वागत. तसेच या ठिकाणी आमचे सन्माननीय एअर इंडिया रिटायरमेंट असणारे आमच्या सन्माननीय जनार्दन नागले सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती येऊन आपण आसनस्थ व्हायचंय. सन्माननीय जनार्दन नागले सर. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 1/30 विजयासाठी 12 चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता असेल. काळभैरव कोपर खरं तर हा संघ मागच्या काही वर्षांपासून आम्ही पाहतोय खूप प्रोग्रेस या संघाने केलंय. अप्रतिम क्रिकेट या संघाचं राहिलंय आणि आज या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट करत असताना फुटवर्कचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, स्टँड अँड डिस्पॅच, सिक्सर. थँक्यू डीजे. हमरापूरचे प्रसिद्ध गणपती कारखानदार बाबू शेट या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. 3 धावसंख्येची आवश्यकता असेल कोपर संघाला. सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळेल. विजयाच्या समीप जात असताना जरी मरी आई कोपर या संघाला आपण पाहतोय अप्रतिम प्रदर्शन. 1 साइडेड मॅच, एकतर्फी मुकाबला खरं तर पाहायला मिळाला. 2 धावसंख्येची आवश्यकता असताना MST महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश केलंय. अतिथी मंचकाला सलामी ठोकणारा हा षटकार. एकतर्फी सामना खरं तर पाहायला मिळाला. सामना जिंकला काळभैरव जरी मरी आई कोपर संघाने आणि त्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच प्रतिकेश मोकल ठरलाय या मॅचचा हिरो. 9 चेंडू आणि 22 धावांची विस्फोटक खेळी खरं तर या फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिली. दुसऱ्या फेरीमध्ये दमदार एंट्री